या आपल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आदिवासी भागाचे नेते आदरणीय देवराम शेठ गांडे, जिल्हा परिषद सदस्य माहिती गांडे, त्याचे सगळे सहकारी अजितभाऊ बांगर, सगळं शिष्टमंडळ आज अजमेराचे सरपंच सरपंच दीपक रुपे, खैरे कट्टळगावचे सरपंच बाळाप्पा केदारी, अजमेराचे उपसरपंच बाळासाहेब कोकणे, त्याचा अध्यक्ष निंबा बांगली, खेळा कारखाना डायरेक्टर माऊली विनक, माजी ग्रामपंचायत सदस्य गणपती गोटकर, निमगिरीचे सदस्य रेडी गुरुजी, हिंगणगावचे ग्रामपंचायत सदस्य विजय डामसे, राहुल गुटे, आजनळगावचे माजी उपसरपंच युवराज लांडे, आजनळगावच्या ग्रामपंचायत सदस्य भीमताई कोकणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि काल पण मी सांगितलं की आदरणीय देवराम शेठच्या कुटुंबात मला वाटतं दुःखद निधन झालं होतं. त्याच्यामुळे त्यांना 2 दिवस काही यायला काही शक्य झालं नाही, परंतु आजनाळ्यामध्ये आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी लढा देण्याचं ठरवलंय. आज खरं तर आपला हा प्रामाणिकपणाचा लढा आहे. माझी या निमित्तानं खरं तर सगळ्यांनाच विनंती आहे की आपापले मतभेद मानभेद सगळ्यांनी विसरून अदानी सारखा एक महाकाय उद्योगपती आपल्या जर जुन्नर तालुक्यात येत असेल आणि आपल्यावर मनमानी कारभार हे सरकार जर करत असेल तर मला असं वाटतं एकत्रपणे येऊन लढा देणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी देवराम शेट्टी आजपर्यंत प्रत्येक वेळेस आदिवासी समाजाची कायम भूमिका मांडत आलेली आहे. आणि मला असं वाटतं की जर पर्यटन जागतिक पर्यटन स्थळ असलेलं नाणेघाट परिसर, पेसा क्षेत्रातील असलेला सगळा तो भूभाग, आणि पेसा क्षेत्रात जर एखादा तर एक दगड पण आपण उचलू शकत नाही. आणि हे सरकार जर मनमानी कारभार जर करून अदानी सारखा प्रकल्प या ठिकाणी राबवत असेल तो आम्हाला मान्य नाही. मुळात प्रत्येक गावची ग्रामसभा घेणं गरजेचं होतं, सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं, मग तुम्ही जनसुनावणी आयोजित करा. परंतु हा सगळा मनमानी कारभार झालाय. आज पेपरद्वारे आम्हाला नोटीसद्वारे समजतं की एवढी प्रकल्प बाधित गाव आहे आणि जनसुनावणी 21 तारखेला आयोजित केली. त्यावेळेस हे खरं तर तालुक्यासाठी धक्कादायक आहे. आणि हा फक्त आता आदिवासी बांधवांचा लढा राहिला नाही, तर हा सगळ्या शिवजन्मभूमीचा लढा झाला. त्याचं कारण असं की सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या स्वराज्य उभं करताना जशी मावळ्यांनी साथ दिली, 18 पगड जातीच्या सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांनी साथ दिली, त्यामध्ये आदिवासी बांधव पण होते. आणि सह्याद्रीने जी साथ दिली, आज सह्याद्रीचे डोंगर जर हा फोडायला आदर निघाला असेल तर ते आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे आम्ही हा सगळा एकत्र लढा देतोय. सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. कारण ज्यावेळेस एखादा उपोषण करत असतो, मी मागाशी पण याचा उल्लेख केला, त्यावेळेस त्याला येऊन पाठिंबा देणं, आधार देणं विषय नंतरच आहे, परंतु त्याला आधार देणे फार महत्वाचं असतं. मला असं वाटतं देवराम शेठ आज आले, त्यांच्या कुटुंबात पण दुःखद निधन झालं होतं. आमच्या कुटुंबात पण ती परिस्थिती आहे, तरी पण आपण या आदिवासी बांधवांसाठी, आपल्या तालुक्यासाठी आपण हा लढा देतोय आणि एकत्रपणे आपण सगळेजण पुढे जाणार आहोत, हेच मी या निमित्तानं सांगतो. आणि या